तर मित्रांनो, राज्यातील दिव्यांग बांधवांसाठी आजची ही माहिती खूप महत्त्वाची ठरणार आहे. राज्यातील दिव्यांग बांधवांसाठी अनेक दिवसांपासून हजारो लाभार्थी ठरणार आहे. एकच प्रश्न अनेक दिवसांपासून हजारो लाभार्थी पैसे का आले एकच प्रश्न आणि मे महिन्याचा हप्ता एप्रिल महिन्याचे पैसे का आले नाही. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर समजून घेणार आहोत की तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर समजून घेणार आहोत की कोणाचे पैसे अडकलेले आहेत आणि कोणत्या लोकांना अजूनही थांबावं लागू पैसे अडकलेले आहेत त्यामुळे ही माहिती शेवटपर्यंत नक्की बघावं लागू शकतं. सर्वप्रथम त्यामुळे ही माहिती शेवटपर्यंत नक्की बघा. राज्यातील सर्वप्रथम पेन्शन योजनेचे कामकाज काही दिवसांपूर्वी राज्यातील सामाजिक न्याय विभागाकडून दिव्यांग काही दिवसांपूर्वी सामाजिक न्याय विभागाकडून दिव्यांग सक्षमीकरण विभागाकडे वर्ग निर्माण झाल्या आणि याच प्रक्रियेमध्ये पैसे वेळेवर मिळाले तर अनेकांच्या खात्यात अजून लाभार्थ्यांना पैसे वेळेवर मिळाले तर त्यामुळे लोकांमध्ये संभ्रमाची रक्कम जमा झालेली नाही. त्यामुळे लोकांमध्ये संभ्रमाचं वातावरण निर्माण आमचं सर्व काही व्यवस्थित आहे. अनेक जण म्हणत तरी सुद्धा पैसे का आले आमचं सर्व काही व्यवस्थित आहे. या ठिकाणी सुद्धा पैसे समस्या समोर आली तर मित्रांनो पहिली समस्या म्हणजे काही लाभार्थ्यांची कागदपत्रे किंवा पहिली समस्या म्हणजे स्तरावर काही लाभार्थ्यांची कागदपत्रे किंवा माहिती त्यांची स्तरावर काय प्रलंबित आहे किंवा पडताळणी पूर्ण झाली नाही फाईल काय अशा लाभार्थ्यांचे पैसे किंवा पडताळणी पूर्ण झाली नाही. अशा लाभार्थ्यांचे पैसे बाब म्हणजे होल्ड ठेवण्यात काही लाभार्थ्यांचे सर्व काही व्यवस्थित असून म्हणजे त्यांचे पैसे लाभार्थ्यांचे सर्व काही व्यवस्थित असून सुद्धा म्हणजे डीबीटी प्रणालीमध्ये ते कारणून परत गेले. व्यवहार पूर्ण प्रणालीमध्ये अडचण निर्माण झाल्यामुळे एक मोठा अपडेट समोर आलेला नाही. ज्या लाभार्थ्यांचे पैसे एक मोठं अपडेट समोर परत गेलेले होते ज्या लाभार्थ्यांचे पैसे हजारो कारणांमुळे परत गेलेले होते डीबीटी अशा हजारो प्रकरणांमध्ये माहिती पुन्हा निधी सदस्य प्रक्रियेसाठी म्हणजेच काही लोकांना माहिती आता थकीत रक्कम मिळण्याची म्हणजेच काही लोकांना विशेष म्हणजे थकीत रक्कम एप्रिल महिन्याचा शक्यता वाढलेला हप्ता आणि मे महिन्याचा हप्ता एप्रिल महिन्याचे दोन्ही पैसे काही आणि मे महिन्याचा येऊ शकतात. अशी दोन्ही गोष्ट स्पष्ट लाभार्थ्यांना एकत्र येऊ शकतात. ज्यांच्या अर्जात किंवा पडताळणीत गोष्ट स्पष्ट समस्या आहे ज्यांच्या अशा लोकांना अजून तहसीलदारावर समस्या आहे कारण अशा लोकांना अजून थोडा वेळ प्रशासकीय स्वरूपाचा आहे कारण त्यांचा प्रश्न आता अनेक लोक विचारतात प्रशासकीय स्वरूपाचा आहे काय करावं आता अनेक लोक विचारतात तुम्ही तुमच्या मग आम्ही काय करावं तपासा तर सर्वप्रथम लिंक आहे का डीबीटी सुरू आहे का खाते लिंक आहे का हे पाहणं खूप सुरू आहे का कारण अनेक वेळा छोट्या कारणांमुळे सुद्धा पैसे अडकतात कारण अनेक उदाहरणार्थ खात्यामुळे सुद्धा नसणे पैसे अडकतात खाते बंद असणे उदाहरणार्थ नावामध्ये लिंक नसणे फरक असणे खाते बंद असणे पूर्ण नसणे नावामध्ये आता अजून फरक असणे गोष्ट तुमच्या लक्षात आणून देतो. आता अजून एक मोठी गोष्ट ज्या लाभार्थ्यांना पैसे वितरित झालेले होते मागील महिन्यात त्यांची संख्या ज्या लाभार्थ्यांना पैसे वितरित झालेले होते त्यांची संख्या तुलनेने कमी असल्याचं दिसून येत आहे. लाभार्थ्यांची याचा अर्थ असा की प्रशासनाकडून हळूहळू दिसून येत आहे. याचा अर्थ असा की प्रशासनाकडून हळूहळू प्रक्रिया प्रलंबित प्रकरण अनेकांना पुढील काही दिवसांत दिलासा इथे मिळू शकतो अनेकांना पुढील काही दिवसांत अजूनही काही लोकांमध्ये भीतीचं परंतु मित्रांनो कारण अजूनही काही लोकांमध्ये न मिळाल्यामुळे नाही अनेक दिव्यांग बांधवांना पैसे न मिळाल्यामुळे सामना करावा अनेक दिव्यांग बांधवांना सरकारने आणि संबंधित विभागांनी या विषयाकडे गांभीर्याने पाहणं सरकारने आणि संबंधित विभागांनी या विषयाकडे गांभीर्याने पाहणं हजारो खूप गरजेचं आहे आधार आहे कारण ही फक्त योजना नाही तर हजारोच्या नजर डीबीटी प्रणालीकडे लागली आणि म्हणूनच आता सर्वांच्या नजर डीबीटी प्रणालीकडे लागलेली आहे पूर्ण होणं कारण निधी खूप महत्त्वाचं ठरवल्यानंतर अंतिम जर डीबीटी प्रक्रियेमध्ये पुन्हा खूप महत्त्वाचं विलंब झाला जर डीबीटी प्रक्रियेमध्ये पुन्हा आणखी वाढू शकतो विलंब झाला आता तर लाभार्थी अधिकाऱ्यांनी आणखी वाढू शकतो जलद निर्णय घेणे आता आवश्यक आहे संबंधित अधिकाऱ्यांनी तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा आवश्यक आहे ज्या लोकांचे पैसे टेक्निकल तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवली होती ज्या लोकांचे पैसे अनुदान मिळण्याची शक्यता जास्त आहे होती पण त्यांच्या फाईलमध्ये प्रॉब्लेम आहे शक्यता जास्त आहे प्रथम ती अडचण दूर करावी लागते प्रॉब्लेम आहे त्यांना प्रत्येक लाभार्थ्याने दूर करावी लागते कागदपत्रांची आणि बँक खात्याची लाभार्थ्याने एकदा नक्की करून घ्यायची आणि एक महत्त्वाची सूचना कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका महत्त्वाची सोशल मीडियावर अनेक कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका त्यामुळे सोशल मीडियावर तुम्हाला विश्वास ठेवायचा असतात आणि त्यामुळे तुम्ही अधिकृत माहितीवर तुम्हाला विश्वास ठेवायचा पैसे जमा झाले तर तुमच्या काही जवळच्या खात्यात पैसे जमा जाऊन खात्री करून तुमच्या किंवा मिनी स्टेटमेंट तपासा बँकेत जाऊन कारण काही वेळा मेसेज येत नाही मिनी स्टेटमेंट खात्यात जमा झालेले असतात कारण काही वेळा मेसेज येत नाही आजच्या व्हिडिओमध्ये जमा झालेले घेतले की तर मित्रांनो पैसे अडकलेले आजच्या व्हिडिओमध्ये आपण समजून घेतलं की कोणाचे पैसे पुढील काही आहेत कोणाला थकीत हप्ता मिळू शकतो आणि पुढील काही दिवसात काय घडू शकतं. ही माहिती तुम्हाला उपयोगी वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि ही माहिती इतर दिव्यांग बांधवांपर्यंत नक्की पोहोचा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा कारण अशाच महत्त्वाच्या सरकारी योजना आणि अपडेट आपण रोज तुमच्यापर्यंत पोहोचत असतो. तर चला भेटूया एका पुढच्या नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. टेक केअर.